महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत नगरीत हरिनाम सप्ताहात श्री ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्या महिलांना माधवीताई जोशी युवा प्रतिष्ठानतर्फे बॅग वाटप करण्यात आले। गेली 45 वर्षे चालत आलेली अखंड हरिनाम गजरात श्री ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळ्याची परंपरा आजतागायत नित्यनियम सुरूच आहे। या सप्ताहामध्ये काकड आरती, श्री गीतापाठ, श्री ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तन या सर्व कार्यक्रमांना कर्जतमधील भाविक आपले घरचेच काम समजून आनंदाने सहभागी होतात। त्यामुळे सद्भावना, सत्प्रवृत्ती, स्वधर्म याची वाढ होऊन भक्तिभाव आणि परस्परातील प्रेमभावना यांची वृद्धी होते। या सर्व कार्यक्रमात सर्वच थरातील अबाल स्त्री पुरुषांना सहभागी होता येते। ज्ञानेश्वरी पारायणास बसू इच्छिणाऱ्या वाचकांना पोशाख, माळ, वर्गणी अशी कोणतीही अट नाही। तसेच जय जय राम कृष्ण हरी हा नामजप 1 कोटी करण्याचा मानस होता। तरी जास्तीत जास्त भाविकांचा या ज्ञानेश्वरी पारायणात व नामजपात सहभाग दिसत आहे। आज दिनांक 21 जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य श्री नरेशदादा जोशी यांनी या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आपली उपस्थिती दर्शवून ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्या महिलांना बॅगचे वाटप केले। महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडी, कर्जत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।